नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल आपला पहिला व्हिडिओ झाला, हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे। कालचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल, कारण की कालच्या व्हिडिओमध्ये ज्या ट्रिक्स प्रोव्हाइड करण्यात आल्या ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स आहेत मार्केटमध्ये, कारण की तशा ट्रिक्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही। आणि आजचा व्हिडिओ हा कालच्या पेक्षाही एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणार आहे, कारण की घन एका लाईनमध्ये कसं काढायचं, घनमूळ एका लाईनमध्ये कसं काढायचं, बरोबर आहे, आणि वर्गमूळ पण एका लाईनमध्ये कसं काढायचं। आणि त्याच्यात एक घन ज्यावेळेस हा 100च्या जवळ राहणार आहे, ज्यावेळेस घन हा 1000च्या जवळ राहणार आहेत, त्या ट्रिक्स म्हणजे भयंकर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स आहेत, राईट। आता आपण सुरुवात करणार आहेत सेशनला। सुरुवातीला घन काढायचं कसं ते बघणार आहेत। तर घन जर काढायचं असेल तर आपल्याला जवळपास, तुम्हाला सांगतो, मी मनापासून सांगतो की तुम्ही 25 पर्यंत घन पाठ करून ठेवा। आता मी स्क्रीनवर 10 पर्यंत घन लिहिले आहेत, त्याच्यापैकी 1 चा घन हा 1 होतो, बरोबर आहे। 1 चा घन 1, नंतर 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000, बरोबर आहे। 1 चा घन, आता तुम्हाला हा पण प्रश्न तुमच्या माइंडमध्ये येत असेल की सर तुम्ही तर त्या ठिकाणी आम्हाला वाचूनच दाखवलेला आहे। आता मी तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या डोळे टाकून सांगतो। 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000, कारण की मला 25 पर्यंत घन पूर्ण पाठांतर आहे। तुम्ही पण 25 पर्यंत पाठ करा। आता काय करायचं आहे, आपल्याला 56 चा घन काढायचा आहे। 56 चा घन काढणे हा भरपूर मोठा डिफिकल्ट टास्क आहे विद्यार्थ्यांसाठी। जनरली मी मार्केटमध्ये पाहत असतो काय करतात स्टुडंट, जनरली शिकवणारे स्टुडंट नाहीत, स्टुडंट तर जसं शिकवतील तसे शिकणार आहेत, म्हणजे 1 पासून सुरुवात, म्हणजे एकक स्थानवर 1, दशक स्थानवर 1, दोन्ही जे आहे अंक हे वेगळे, दोन्ही अंक सारखे, भरपूर सारा कचरा तुमच्या माइंडमध्ये करून ठेवतात। ते करायचं नाही, एकच अप्रोच, युनिक अप्रोच, आणि त्या अप्रोचनी 100% तुम्ही कोणताही उदाहरण सॉल्व करू शकता, बरोबर आहे। कारण की बेसिक कॅल्क्युलेशन जेव्हापर्यंत तुमचं स्ट्रॉंग होणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही परफेक्टपणे पेपर विदिन टाइम तुम्हाला सॉल्व करताच येणार नाही। तर आता याच्यासाठी आपण काय करणार आहे, 56 चा घन काढणार आहे। मी काय करतो, 56 चा घन काढण्यासाठी 5 आणि 6 असे हा एक लाईन मधात ड्रॉ करतो, म्हणजे लाईन ओढतो। तुम्ही मला सांगा, एक म्हणजे 5 आहे, अगदी बरोबर, दुसरा म्हणजे 6 आहे, राईट। आता काय करायचं आहे, 6 चा घन जर लाईनच्या उजव्या बाजूला एक अंक असेल तर आपल्याला जी मांडणी करायची आहे ती 3 अंकाची मांडणी करायची आहे, म्हणजे एक अंक याचा घन हे 3 अंकी राहणार आहेत। 6 चा घन या जागेवर काय करायचं, 3 अंकी मांडणीमध्ये 6 चा घन लिहायचा, बरोबर आहे। कशाचा घन लिहायचा, 6 चा घन। 6 चा घन या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे 216, मी तुम्हाला ऑलरेडी बोललो पण आहेत की 6 चा घन हा 216 होते, तर इथे लिहायचं 216, बरोबर आहे। कारण की 6 चा घन 216 आणि 216 ऑलरेडी 3 अंकी आहे। जर एक अंक जर आलं तर त्या कंडिशन मध्ये म्हणजे दुसरा एक्झाम्पल साइड बाय साइड मी दुसरा उदाहरण पण घेतो। फॉर एक्झाम्पल आपल्याला 11 चा घन काढायचा आहे। 11 च्या घन मध्ये, आता 11 चा घन मी बोललो होतो की 25 पर्यंत पाठ आहे। 11 चा घन 1 3 3 1 म्हणजे 1331 हा 11 चा घन होतो, राईट। मग 1331 मी डायरेक्ट या ठिकाणी लिहितो 1331, पण 100% सर ट्रिक्स ना येतो का 1331, हा आपला प्रश्न आहे। काय करायचं, 1 चा घन हा एकच होणार आहे, बट आपल्याला 3 अंकी लिहायचा। 1 लिहिल्याच्या नंतर त्या अंकाच्या आधी 2 शून्याचा वापर करायचा, कारण की मीनिंग बदलत नाही।
आणि आपल्याला मिनिंग बदलायचं नाही आहे, तर मिनिंग हे इक्वलच असायला पाहिजे. म्हणजे 1चा घन 1, बट मांडणी 3 अंकीमध्ये करायचं आहे, म्हणजे 1च्या आधी 2 शून्याचा वापर करावा लागेल. त्याच्यानंतर जो राहिलेला आहे त्याचा घन डायरेक्ट लिहा. इथे ऍडजस्टमेंट करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. नंतर लाईनच्या उजव्या बाजूला जर 1 अंक आहे तर 1 अंक तो जशाच्या तसाच येतो, म्हणजे त्या अंकात काहीच बदल होत नाही. आता नंतर इथे येतो एक गुणाकार, म्हणजे गुणाकार मध्ये इथे बघा या जागेवर तुम्हाला दिसायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 11 ज्याचा घन काढायचा आहे त्या संख्येला, ज्याचा घन काढायचा आहे त्या संख्येला इथे जे आपल्याला अंक दिसतात 1 1 आणि 3, 1 गुणिला 1 1, 1 गुणिला 3 म्हणजे 3, तर ज्या संख्येचा घन काढायचा आहे त्या संख्येला 3 1 3 आणि 3च राहणार आहे. तर 11ला 3चा गुणाकार करायचा, 11 त्रिक किती होणार आहे 33 होणार आहेत. आणि इथे उजव्या साइड पासून हे 33 लिहून घ्यायचं. लिहिल्याच्या नंतर यांची करायची बेरीज, 1 जसच्या तसंच राहणार आहे, त्याच्यानंतर 3, नंतर 3 आणि 1. का बरं? कारण की 1 0 अधिक 3 3, 0 अधिक 3 3 आणि 1चा 1. आणि मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो की 1331 11चा घन आहेत. इथे मी बोललेलं हे सिद्ध झालेलं आहे, म्हणजे प्रूव्ह झालेलं आहे. अगदी बरोबर. तुम्हाला थोडीफार क्लिअरिटी येत असेल. या एक्झाम्पल वरून क्लिअरिटी ही 100% मध्ये कन्वर्ट होणार आहे. 6चा घन 216. आता 5चा घन, कारण की 6चा घन 216 होते, 216 हे 3 अंकी आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट करण्याची काहीच गरज आहे का? नाही आहे. मग त्याच्यानंतर 5चा घन बरोबर 125. इथे जशा तसेच लिहायचे, अंकाची ऍडजस्टमेंट नाही आहे. नंतर जर या लाईनच्या उजव्या बाजूला 1 अंक आहे तर तो अंक जशा तसाच येतो, त्या अंकात काहीच बदल होत नाही. नंतर काय करायचं? ज्याचा घन काढायचा आहे, आपल्याला 56चा घन काढायचा आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, आपल्याला 56चा घन काढायचा आहे. 56 गुणिला या ठिकाणी जे अंक दिसतात, अंक म्हणजे 1 5, दुसरा 6 आणि नंतर 3, यांचा करायचा गुणाकार. यांचा गुणाकार 5 × 30, 30 त्रिक 90. 56 गुणिला 90, 56 गुणिला 90. आता 56 गुणिला 90 हा 0 जसच्या तसाच राहणार आहे. इथे लिहितो म्हणजे तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिअरपणे चांगल्याने दिसणार. 56 नंतर गुणिला किती करायचं आहे? तर 90 करायचं आहे. अगदी बरोबर. पहिले तर 0 हा, कारण की 0 दिसला तर 0 देऊन द्यायचा. 0 दिल्याच्या नंतर 56ला फक्त 9चा गुणाकार करायचा आहे. 9 सक 54, 9 सक 54, 54शी 4, 9 सक 54, 54शी 4, हातचे किती आले? 5 आले. 5 बरोबर आहे. नंतर 9 5 45 आणि 5 बरोबर 50. म्हणजे आपल्याला उजव्या साइड पासूनची एक लाईनच्या नंतर 50 40 लिहायचं आहे. तर मी 0 लिहितो, 0च्या नंतर 4 लिहितो, 0 आणि 5 बरोबर आहे. आता करायची बेरीज. बेरीज करायच्या वेळेस हा 6 जसच्या तसंच आलेला आहे, कारण की लाईनच्या उजव्या बाजूला 1 अंक आहे, तो 1 अंक ॲज इट इज राहतो. नंतर 1 अधिक 0 बरोबर 1. नंतर 4 आणि 2 6, 0 आणि 5 5, 5 आणि 2 7 आणि 1. म्हणजे उत्तर जे येणार आहेत 1,75,616. कशाचा घन राहणार आहे? 56चा घन. अगदी बरोबर. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस, कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 1 नंबर स्लोगन आणि युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जे कधीच बदलणार नाही. व्हिडिओला पॉज करा, स्वतःहून ट्राय करा. आता काय करायचं? ज्यावेळेस कॉपीमध्ये तुम्ही लिहाल, पहिले व्हिडिओ बघून घ्यायचा, इथेच हा व्हिडिओ थांबवून द्यायचा. थांबवल्याच्या नंतर एक कोणता तरी 43 घ्यायचा, त्या 43चा घन स्वतःहून ट्राय करायचं. सर चेक कसं करायचं? हा पण प्रश्न तुमच्या मनात येईल. काय करायचं? 43 गुणिला 43 गुणिला 43, कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल राहतो. कॅल्क्युलेटरचा वापर करा. त्या कॅल्क्युलेटरमध्ये 43चा गुणाकार 3 वेळा करा. तुमचा आलेला उत्तर आणि कॅल्क्युलेटरचा उत्तर दोन्ही जर बरोबर आहे तर तुम्हाला आपली मेथड 100% समजलेली आहे. अगदी बरोबर. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्लाइड.
हां, नेक्स्ट स्लाइडमध्ये 81चा घन काढायचा आहे. 81चा घन आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे. दुसरी स्लाइड ही पहिल्या नंबरची. 81चा आपल्याला घन काढायचा आहे. 81चा घन काढण्यासाठी प्रोसेस तीच राहील. लाईनच्या उजव्या बाजूला एक आहे, एकचा घन करणे, एकचा घन 1. बट आपल्याला किती अंकी लिहायचा आहे? 3 अंकी लिहायचा आहे. त्या 3 अंकीमध्ये किती शून्याचा वापर करावा लागेल? 2 शून्य. कारण की एकचा मिनिंग बदलणार नाही, मिनिंगला बदलू द्यायचं नाही आहे. बदलणे म्हणजे हा भरपूर मोठा प्रकार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 8चा घन या जागेवर काय करायचं आहे? 8चा घन 512 होतो. 8चा घन किती होतो? 512. नंतर जर या लाईनच्या उजव्या बाजूला 1 आहे तर 1 अंक सोडणे. तो अंक मी जसच्या तसाच सोडतो या ठिकाणी. 1 अंक हा ॲज इट इज राहणार आहे. ते झाल्याच्या नंतर आता हा प्रश्न सर 2 जर आला तर 2 अंक सोडणे. बट 2 जर आहे तर या जागेवर 6 अंकी लिहिणे. आणि अजूनपर्यंत कोणत्याच पेपरमध्ये तो प्रश्न आलेला नाही आहे. जवळपास मी शिकून राहिलो, मला 13 वर्ष झाले. त्या 13 वर्षाच्या पिरियडमध्ये मी कधीच 3 अंकी 4 अंकीचा घन पाहिलेला नाही. आता पेपरमध्ये येत नसतो. आणि असे जे व्हायरस या माइंडमध्ये येते, हा व्हायरस एक इग्नोरेबल व्हायरस आहे, जो तुम्हाला इग्नोर करावं लागेल, राईट. ते झाल्याच्या नंतर 81 गुणिला ज्याचा घन काढायचा आहे त्या संख्येला इथे जे आपल्याला संख्या दिसतात, लाईनच्या आधी 8, लाईनच्या नंतर 1 आणि यांचा पॉवर घातांक 3. 8 1 8, 8 3 24. 81 गुणिला 24 करायचं. आता कालची मेथड रिपीट, कारण की 81चा पाडा येणार नाहीत आणि 24चा जर म्हटलं तर विद्यार्थ्यांना त्रास येतो. पण 24 पर्यंत म्हणजे 30 पर्यंत पाडा पाठ करून ठेवायचं. नाही केलं तरीही काही टेन्शन नाही. आपल्याकडे गुणाकार करण्याची 2/2 अंक गुणिला 2 अंक याची एक मेथड आहे. तर या जागेवर किती सर्कल, किती वर्तुळ येतात? 3 वर्तुळ. पहिल्या वर्तुळमध्ये एकक स्थानचा जो अंक आहे त्यांचा गुणाकार 4 1 4. ते झाल्याच्या नंतर तिरपा गुणाकार 8 चोक 32 आणि 2 1 2, 32 आणि 2 बरोबर 34. 34शी 4 हातचे आले 3 आणि नंतर 8 दुने 16, 8 दुने 16 आणि 3 19. 1944. सुरुवात जी आहे लाईनच्या नंतर करायची, म्हणजे एकक स्थानवर कोणता आहे? 4 आहे. दशकवर आहेत 4, त्याच्यानंतर 9 आणि नंतर आहे 1. यांची करायची आहे बेरीज. हा 4 जसच्या तसंच राहणार, कारण की 0 आणि 4 म्हणजे 4, हा 4 पण जसच्या तसंच राहणार. नंतर 9 आणि 2 11, हातचा आला 1 1 1 1, 3 वेळा आहे म्हणजे 3 होणार आणि 5. 5,31,441 हा 81चा घन आहे. अगदी बरोबर. या एक्झाम्पल वरून तुम्हाला 100% समजलेलं असेल की घन काढायचं कसं. अगदी बरोबर. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्लाइड. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये सर जर सपोज 1008चा घन काढायचा आहे तर मग काय करावं लागेल? एक तर लाईनच्या उजव्या बाजूला मी तुम्हाला 2 प्रोसेसनी सांगतो. एका ठिकाणी लाईनच्या उजव्या बाजूला 1 अंक 8, बरोबर आहे. 8चा घन जो होतो तो 512 होतो. 8चा घन 512. तर 512 किती अंकी आहे? 3 अंकी. कारण की आपल्याला लाईनच्या उजव्या बाजूला जर 1 अंक आहे तर 3 अंकी लिहायचं आहे. ते झाल्याच्या नंतर 100 जो आहे 100चा घन म्हणजे 100. तर 1 वर इथे किती शून्य आहे? 2 शून्य आहे. तर 2 शून्य गुणिला 3 म्हणजे 6 शून्य. 2 नंतर 2 त्याच्यानंतर 2, बरोबर आहे. म्हणजे 100चा गुणाकार 3 वेळा 100चा घन. आता हे झाल्याच्या नंतर जर लाईनच्या उजव्या बाजूला 1 अंक आहे तर तो 1 अंक जसच्या तसाच येतो. त्या अंकात काहीच बदल होत नाही. नंतर काय करायचं? ज्याचा घन काढायचा आहे आपल्याला 1008चा घन काढायचा आहे. गुणिला ज्या संख्या दिसतात 100 गुणिला 8 म्हणजे 800 आणि त्याचा त्यांचा घातांक आहे 3. 800 गुणिला 3 8 त्रिक 2400. 2400चा गुणाकार 1008 ला करायचा आहे. 2 शून्य आहेत. 2 शून्य पहिल्यांदा लिहून घ्यायचे. लिहिल्याच्या नंतर आता 24चा गुणाकार करायचा आहे. 24चा गुणाकार ज्यावेळेस आपल्याला करायचा आहे तर मी काय करतो, याच्या आधी इथे बघा या ठिकाणी 1008 गुणिला 24.
तर या ठिकाणी एक जुगाड करतो, तो जुगाड सांगतो. कधी कधी जुगाड हा जो मॅथचा पेपर म्हणजे अंकगणित या विषयाचा पेपर, या विषयाच्या पेपरमध्ये 24चा पाढा फॉर एक्झाम्पल आय डोंट नो, मला माहीत नाही आहे. मग या जागेवर 1008 गुणिला 2 गुणिला 12, 1008 ला 2चा जर गुणाकार जर केला तर 2016 गुणिला 12 करायचं आहे. बरोबर आहे. आता 12 केल्याच्या नंतर 12 सकम 72, 72शी 2 म्हणजे 2016 ला 12चा गुणाकार करतो. 12 सकम 72, 72शी 2 ह्याचे किती आले? 7 आले. नंतर 12 1 12, 12 आणि 7 बरोबर 19, हातचा आलेला आहे 1. नंतर 12 0 0 आणि 1 बरोबर 1 आणि नंतर 12 12 दुने 24 किती? 0 2 0 1 आणि 2 0 म्हणजे जो गुणाकार येणार आहे तो गुणाकार किती येणार आहे? 24 19, 2 वर 2 0. उजव्या साईडच्या नंतर लिहून घ्यायचं 0 0, त्याच्यानंतर 2 9 4 आणि 2. बरोबर आहे. आता लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी हा एक ॲज इट इज येणार, नंतर 5, त्याच्यानंतर 2, नंतर 9 कारण की 0 0 आहे, 4 2 0 0 आणि 1. बरोबर आहे. हे झालेलं आहे घन. कशाचं? 1008चा भयंकर जास्त वेळ लागलेला आहे. आणि पेपरमध्ये वेळ लागणे म्हणजे तुम्ही त्या रेसमधून आउट होणे ही क्लिअरिटी आहे, 100% ट्रूथ आहे. मग सर करायचं काय ज्यावेळेस अशा प्रकारचं जर आलं तर? त्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला करायचं आहे हा उत्तर, आता समोर मी 1 नंबर युनिक ट्रिक सांगतो, युनिक ट्रिक्स. बरोबर आहे. युनिक ट्रिक्समध्ये इथे घेतो मी 1008, जो आपला होता 1008. आता 1008 प्रिव्हियस स्लाइडमध्ये आहे म्हणजे 1008चं आलेला उत्तर आणि हे उत्तर एका लाईनमध्ये बरोबर यायला पाहिजे. काय करायचं? ज्या वेळेस संख्या 1000च्या जवळची संख्या, 1000च्या जवळची, 1000 प्लस, बरोबर आहे. 1000 आणि 1008 मध्ये 1000 आणि 1000 आणि 1008 मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. तर n बरोबर 8. 8चा घन करायचा, 8चा घन करून 3 अंकी लिहायचं. या जागेवर 8चा घन 3 अंकी, 8चा घन 512 आहे 3 अंकी. नंतर 8चा वर्ग करायचा, 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64, 8चा करायचा वर्ग कारण की n चा वर्ग गुणिला 3, 64 गुणिला 3 4 त्रिक 12, हातचा आला 1 आणि 18 आणि 1 19. या ठिकाणी लिहायचं 192, हे पण 3 अंकी, इथे पण 3 अंकी, 192. बरोबर आहे. ते झाल्याच्या नंतर 100 1000 आणि 3 n किती आहे? 8 आहे, 8 त्रिक 24. तर 1000 मध्ये किती जोडायचे? 24 जोडायचे. आता हे उत्तर 1024, 192 आणि 512. 1024 192 512 दाखवतो मी तुम्हाला. 1024 124 192 1024 इथे काहीतरी हातचा वगैरे 2 0 मध्ये गडबड झालेली आहे. 512 1024 192 इथे काहीतरी गडबड झालेली आहे. ठीक आहे. पुन्हा रिपीट. इथे बघा हा 2 जसच्या तसंच राहणार आहेत. उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहेत 1024 192 आणि 512 यायला पाहिजे. राईट. आता येण्यासाठी इथे बघा हे 2 0, तर हे 2 0चा वापर, नंतर 1008 गुणिला 2 तर 2016, 12 सकम 72 शी 2 हातचा आला 1, 12 1 12, 12 सकम 72 शी 2 हातची आले 7. राईट. हे रिपीट करतो कारण की चुकीचं नाही, एकदम परफेक्ट. काहीतरी मिस्टेक झालेली असेल, उत्तर पण ही यायला पाहिजे कारण की उत्तर बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 1008 गुणिला 2 म्हणजे 1008 गुणिला 2 तर 2016, 2016 राईट. 2016 गुणिला 12 करायचं आहे. 12 सकम 72 शी 2 हातचे आले 7, 12 1 12, 12 आणि 7 19, पूर्णपणे 19 आणि 12 दुनी 24. राईट. याच्यावर किती शून्याचा वापर? 2 शून्याचा वापर. आता 2 शून्याचा वापर हे बघा 2 0, ते झाल्याच्या नंतर 192 192 192 192 आणि नंतर 24.
192 आणि 24. प्रिव्हियस स्लाइडमध्ये तेच लिहिण्यात आलं होतं, मला वाटतं की चुकलेलं नव्हतं. बट काय झालं होतं, हे जे आपण इथे ॲडजस्टमेंट केली ती ॲडजस्टमेंट चुकली होती. ह्याचे मागे पुढे लिहिण्यात आलं होतं. बरोबर आहे. 1 नंतर 5 नंतर 2 9 इथे बघा 2 1 5 2 9 1 4 2 आणि 0. उत्तर बरोबर आहे. मागे पुढे काहीतरी थोडीफार मिस्टेक झालेली असेल. दोन्ही उत्तर सारखंच आहे. अगदी बरोबर, राईट. उत्तर कधी चेंज होणार नाही, चुकीचं शिकवणार नाही, क्रॉस चेकिंग करून देणार. ठीक आहे. जर काहीतरी झालं असेल तर ते थोडं इग्नोर करा. नंतरचं समोरचं बघायचं आहे. आता बघा, आता जे आपण 1000च्या जवळ होतो, 1003चा घन काढायचा आहे. 1003चा घन काढण्यासाठी 3 अंकी 1 2 3 3चा घन हा 27 होतो. 27च्या आधी शून्याचा वापर करायचा. बरोबर आहे, कारण की 3 अंकी. नंतर 3चा वर्ग 9 9 त्रिक 27 9 त्रिक 27 3 अंकी. 3चा घन करून 3 अंकी लिहिणे 3चा घन, कारण की एनचा घन एनच्या जागेवर किती राहणार आहे? 3 राहणार आहेत. एनच्या जागेवर किती राहणार आहे? 3 राहणार. 3चा घन 27च्या आधी 0, कारण की 3 अंकी आहे. नंतर 3चा वर्ग 9 9 गुणिला 3 9 त्रिक 27 3 अंकी, आणि नंतर 3 गुणिला एन एन किती आहे? 3 3 त्रिक 9 1000 मध्ये 9 ऍड करायचं आहे. 1009. समजत आहे? बरोबर आहे. हे 1000च्या जवळपास. आता 100 भयंकर पेपरसाठी 100 तर जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे की 100च्या जवळची संख्या. 100च्या जवळच्या संख्येमध्ये स्ट्रक्चर सांगतो. 2 अंकी 2 अंकी. आता एन बरोबर 3. एन बरोबर किती? 3चा करायचा घन. 3चा करायचा घन. 3चा घन होणार आहे 27. बरोबर आहे. 27ला 2 अंकी मध्ये लिहायचं. 27 2 अंकी आहे. नंतर 3चा वर्ग. 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9 आणि 9 गुणिला 3 9 त्रिक 27 पुन्हा 2 अंकीच आलेला आहे. ते झाल्याच्या नंतर 100 अधिक 3 एन एनच्या जागेवर आहे 3 3 त्रिक 9 100 अधिक 9 109 109 27 आणि 27 103चा घन. 105चा घन काढायचा आहे. 105चा घन काढण्यासाठी एनच्या जागेवर 5 फूट करावं लागेल. 5चा घन 125. आपल्याला 2च अंकी लिहायचा आहे, म्हणजे हातचा किती आलेला आहे? 1 आलेला आहे. नंतर 5चा वर्ग 25. 25 गुणिला 3 75 आणि 1 होणार आहे 76. त्याच्यानंतर 100 अधिक 3 एन एनच्या जागेवर आहे 5 त्रिक 15. 100 अधिक 15 बरोबर 115. एका लाईन मध्ये पूर्ण मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही 100च्या जवळचा घन एका लाईन मध्ये करायचं कसं. नंतर 106चा घन करायचा आहे. 6चा घन 216. त्याच्यापैकी या जागेवर लिहायचं 16. 216. हातचा 200 द्यायचा, कारण की 2 अंकी. इथे 100च्या जवळ म्हणजे 1 वर 2 शून्य 2 अंकी राहते. नंतर 6चा वर्ग 36. 6चा वर्ग 36. 36 गुणिला 3 करायचं. साइन त्रिक 1808. हातचा आला 1 3 त्रिक 9 आणि 1 10. बट हातचा या जागेवर 216चा 2 आला होता, म्हणजेच किती होणार आहे? 110. त्याच्यापैकी आपल्याला 2 अंकी लिहायचा आहे, म्हणजेच 10 लिहायचा आहे. हातचा 1 आलेला आहे. नंतर 6 गुणिला 3 साइन त्रिक 18 आणि 1 19. 100 मध्ये 19 मिळवल्याच्या नंतर 119 119 10 आणि 16 होणार आहे घन कशाचा? 106चा घन. बरोबर आहे. 100% समजत आहे तुम्हाला, कारण की ज्या वेळेस आपल्याला 1000च्या जवळचा घन 100च्या जवळचा घन जर काढायचा आहे तर ह्या ट्रिक्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स आहे. आता समोरचं बघायचं आहे आपल्याला, राईट. समोरची स्लाइड. समोरच्या स्लाइडमध्ये ही स्लाइड ऑलरेडी झालेली आहे 1000च्या जवळचं घन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट. आता घनमूळ. काल तुमचं घनमूळ काढायचं आहे, कारण की मला वाटते की वर्गमूळ मी तुम्हाला काल शिकवलेलं होतं. बरोबर आहे. आता घन झालेलं आहे घनमूळ. घनमूळ काढण्याची ट्रिक्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि भरपूर सोपी आहे. पाहिल्याबरोबर टिक कराल तुम्ही. सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतचे घन स्क्रीनवर लिहिण्यात आलेला आहे. 1चा घन 1 म्हणजे हा 1 आणि 1 सारखाच आहे. 2चा घन 8. 2चा घन 8 म्हणजे 2 जर आलं तर 8
आणि 8 जर आलं तर 2 म्हणजे 28 ही संख्या पाठ करून ठेवायची. 3 जर आलं तर 7 आणि 7 जर आलं तर 3 म्हणजे 37 ही संख्या पाठ करून ठेवायची. 28 अधिक 37, 28 37 ही दोन संख्या पाठ करायची. बाकीच्या जागेवर सारखंच राहणार आहेत म्हणजे 1 1, 2 आलं तर 8, 2 आलं तर 8, 8 आलं तर 2, 2 आलं तर 8, 8 आलं तर 2. त्याच्यानंतर 3 आलं तर 7, 7 जर आलं तर 3, नंतर 4चा 4च आहे, 5चा 5च आहे, नंतर 6चा 6च आहे, 9चा 9च आहे आणि 0चा 0च आहे. काय करायचं, जर घनमूळ जर काढायचं आहे तर घनमूळ काढायच्या वेळेस घन म्हणजे घातांक 3, 3 ची जोडी करायची एकक स्थानपासून, एकक स्थानपासून 3 ची जोडी, एकक स्थानपासून 3 ची जोडी, एकक स्थानपासून 3 ची जोडी, एकक स्थानपासून 3 ची जोडी. या 3च्या जोडीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, एकक स्थानवर जो अंक आहे 3 आहे. आपल्याकडे 28 आणि 37 आहे. 3 जर आलं तर 37 म्हणजे 7 लिहायचं, 7 जर आलं तर 3 लिहायचं. नंतर राहिलेला आहे 19. 19 हा 8 आणि 27च्या मधात येतो. 8च्या समोरची संख्या म्हणजे 2 आणि 3च्या घनाच्या मधात येतो. म्हणजे घन जो आहे तो 20 पेक्षा मोठा राहणार आहे, 30 पेक्षा लहान राहणार आहे. त्या कंडिशन मध्ये सुरुवातीचा या ठिकाणी जोडून द्यायचं म्हणजे हा 27चा घन आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये क्लिअरिटी तुमची जास्त वाढेल. एकक स्थानवर 2 आहे, 2 आल्यास किती लिहिणे, 8 लिहिणे कारण की 28 बरोबर आहे. नंतर राहिलेला आहे 5, 5 1 आणि 8च्या घनाच्या मधात येतो, 1च्या समोर आहे 1. म्हणजे कधीही ज्याच्या मधात येतो त्याच्यातली सुरुवातीची संख्या, कोणती संख्या, सुरुवातीची संख्या ज्याचा घन आहेत 1 आणि 8 म्हणजे सुरुवातीचा जी संख्या आहे ती 1 आहे तर इथे 1 लिहायचं 18चा घन. नंतरच्या एक्झाम्पल वरून क्लिअरिटी ही जास्त वाढेल. 8 आलेल्या 28 आहे, 28 जर आहे तर 2 लिहिणे. नंतर राहिलेला आहे 32. 32 तुम्ही मला सांगा, 32 या जागेवर 27 आणि 64च्या मधात येतो. 27च्या समोर आहे 3 म्हणजे इथे 3 लिहिणे, हा 32चा घन आहे. नंतर या जागेवर 824 आपल्याला पूर्ण पाहण्याची गरज नाही आहे, फक्त एकक स्थान, एकक स्थानवर आहे 4, 4चा 4च येतो कारण की एक संख्या 28, दुसरी संख्या 37. 2 आलं तर 8, 8 आलं तर 2, 3 आलं तर 7, 7 आलं तर 3, 4 आलेला आहेत म्हणजे 28 आणि 37 मधला हा अंक नाही आहे, 4चा 4च राहणार आहे. नंतर आहे 13. 13 कोणाच्या गॅप मध्ये येतो, 13 8 आणि 27च्या गॅप मध्ये येतो. 8च्या समोरची संख्या 2 म्हणजे 24चा घन. घन काढणे अगदी सोपी पद्धत आणि मार्केटमध्ये ही पद्धत रिपीट मिळणार नाही कारण की खरंच पद्धत ही वेगळी आहे. त्याच्या समोरची स्लाइड, नेक्स्ट स्लाइड बघायची आहेत आपल्याला. आता या जागेवर बघा, पुन्हा प्रोसेस 30 राहणार आहेत. काय करायची, घन म्हणजे घातांक 3, 3 ची जोडी, 3 ची जोडी, एकक स्थान पासून 3 ची जोडी, अगदी बरोबर. आता या 3च्या जोडीमध्ये, 3च्या जोडीमध्ये 5, 5 आल्यास 5च लिहिणे. नंतर 7, 7 आल्यास 37 आहे म्हणजेच 3 लिहिणे. त्याच्यानंतर 4 आहे, हा 28 आणि 37 मधला अंक नाही आहे म्हणजे 4 लिहिणे. त्याच्यानंतर 9 आल्यास 9च लिहिणे कारण की आपल्याकडे एक तर 28 आणि दुसरा 37. 2 8 3 7 हा जो अंक आहे 2 8 3 7 नाही आहे. 9 आला तर 9, 4 आला तर 4, 7 आला तर 3 कारण की 37 मधला अंक आहे. 5 आला तर 5. ते झाल्याच्या नंतर आता जे उजव्या बाजूला राहिलेला आहे 3 अंक सोडून 91 आहेत. या जागेवर 250 आहे, 250 म्हणजे इथे 2 आहे. त्याच्यानंतर 704 आहे. 91 ही कोणाच्या गॅप मध्ये येणारी संख्या आहे, 64 आणि 125च्या गॅप मध्ये येणारी आहेत. मी बोललो आहे की सुरुवातीचा 64च्या समोरचा अंक लिहायचा म्हणजे 445चा घन म्हणजे या ठिकाणी याचा हा घनमूळ. नंतर 250, 250, 216 आणि 343च्या मधातली संख्या आहे. तर 216च्या समोरचा अंक आहे 6 म्हणजे 63चा घन या ठिकाणी म्हणजे 63 हा घनमूळ. नंतर 2, 2 ही संख्या 1 आणि 8च्या मधात, तर 1च्या समोरची संख्या आहे 1 म्हणजे 14चा घन या जागेवर म्हणजे 14 हा घनमूळ. नंतर 704, 704,
512 आणि 729च्या मधातली संख्या आहे, तर 512च्या समोरची संख्या म्हणजे 889चा घन इथे दिलेला आहे, म्हणजे 89 हा घनमूळ आहे. कितीही कॉम्प्लिकेटेड आल्याच्या नंतर 28 आणि 37, 28 2 जर आलं तर 8, 8 जर आलं तर 2, 3 जर आलं तर 7, 7 जर आलं तर 3 आणि बाकी अंक ॲज इट इज जशा तसंच लिहायचं. ज्याच्या गॅप मध्ये येते, तर ज्याच्या गॅप मध्ये फॉर एक्झाम्पल जर 100 इथे ही जी पहिली संख्या आहे 91 वाली होती, बरोबर आहेत. 91 जी आहेत, 91 म्हणजे 64 आणि 125च्या गॅप मध्ये आहे, तर 64 म्हणजे सुरुवातीचा जो आहे त्याच्या समोरचा हा अंक जशा तसाच लिहून घ्यायचा, जशा तसाच लिहून घ्यायचा. अगदी बरोबर. इथे रिपीट होत नाही, वर्गमूळ मध्ये रिपीट होतो. आता समोरच्या स्लाइड मध्ये मे बी मला असं वाटतं की वर्गमूळच असायला पाहिजे, बरोबर आहे. तुम्हाला आतापर्यंत घन कसं काढायचं, त्या घन मध्ये एक जनरल मेथड, 100च्या जवळचा घन, 1000च्या जवळचा घन आणि नंतर घनमूळ कसं काढायचं ही पण युनिक अप्रोच. आता मला वाटते की समोरची जी स्लाइड आहे ती मे बी वर्गमूळाची असायला पाहिजे. अगदी बरोबर, वर्गमूळच आहेत. वर्गमूळ मध्ये 1 ते 25 पर्यंत तर पाठ करून ठेवायचेच आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100, 11 चा 121, 12 चा 144, 13 चा 169, 14 चा 196, 15 चा 225, 16 चा 256, 17 चा 289, 18 चा 324, 19 चा 361 आणि 420 चा वर्ग. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस वर्गमूळ काढायचं आहे, वर्गमूळ काढायच्या वेळेस 2ची पेयर, एकक स्थान पासून 2 अंक, एकक स्थान पासून 2 अंक, एकक स्थान पासून किती अंक, 2 अंक. आता या 2 अंक मध्ये इथे बघा तुम्ही, ज्या संख्यांची बेरीज हे 10 येते त्यांचा वर्गचा एकक स्थान हा सारखा असतो. 1 चा वर्ग 1, 9 चा वर्ग 81 म्हणजे एकक स्थान सारखा. नंतर 2 अधिक 8 बरोबर 10, 3 अधिक 7 बरोबर 10, 4 अधिक 6 बरोबर 10, म्हणजेच 2 अधिक 8 बरोबर 10, म्हणजेच 2 आणि 8 चा वर्ग त्याचा एकक स्थान हा सारखा आहे. आता काय करायचं, या जागेवर 1 आहे, फक्त एकक स्थान चेक करायचं. एकक स्थान मध्ये 1 आहे, अशी लाईन ड्रॉ करायची. 1 म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि खाली 10 येण्यासाठी लागणारी संख्या 9. इथे बघा 9 आहे. 9 जो आहे तर 9 म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि 7 चा वर्ग 49, 9 आल्याच्या नंतर 3 चा वर्ग 9, 10 बनवण्यासाठी 7, नंतर 9 आहे, 3 आणि 7, कारण की 9 म्हणजे 9 चा वर्गमूळ 3 आणि ते 7, 49 म्हणजे त्याचे एकक स्थानवर 9च आहे. आता हे झाल्याच्या नंतर हा बॉक्स आउट करायचा. पुन्हा रिपीट करतो. या बॉक्स मध्ये 1 होतं, 1 चा वर्गमूळ 1 आणि 10 बनवण्यासाठी 9, कारण की 9 चा वर्ग 81 चाही एकक स्थान एकच आहे. नंतर हा 24 कोणाच्या गॅप मध्ये येतो ते चेक करायचं. 24 आहेत 16 आणि 25च्या गॅप मध्ये, तर सुरुवातीचा अंक 16च्या समोरचा आहे 4, दोन्ही साईडला 4 4 लिहून घ्यायचं. लिहिल्याच्या नंतर एकतर हे जे लिहिलेलं आहे तुम्ही 4 ला समोरच्या संख्येने गुणाकार करा, 4 पंचे 20, किंवा 24 हे जे आहेत हे 25च्या जवळ आहे म्हणजे खाली आहे, खालच्याचा जो आहे तो उत्तर टिक करा. 4 पंचे 20 पेक्षा 24 लहान म्हणजे 24 जो आहे तो मोठा आहे, म्हणून मोठ्या संख्येला टिक करण्यात आलेला आहे. पुन्हा रिपीट करतो. काय करायचं आहे, या जागेवर हे विसरून जा. 4 4 म्हणजे 41 आणि 49 असे 2 आलेले आहेत. 24 हा 16च्या जवळ आहे की 25च्या जवळ आहेत, 25च्या जवळ आहेत म्हणजे खाली आहे, खालच्याच उत्तर टिक करायचं. नंतर या जागेवर बघा 18 16 आणि 25च्या मधात, तर 16च्या समोरचा अंक कोणता आहे, 4 आहे, दोन्ही जागेवर 4 4 लिहायचं. 18 हा 16च्या जवळ आहे म्हणजे वर आहे, 25च्या जवळ नाही, वर जर आहे तर वरचा टिक करायचा, खालचा कॅन्सल करायचा. नंतर 216 या जागेवर 196 आणि 225च्या मधात आहे म्हणजे 14 आणि 15च्या मधात आहे, तर सुरुवातीचा संख्या लिहायची. सुरुवातीच्या संख्या म्हणजेच कोणती आहे, 14 आणि 14, 14 आणि 14, बरोबर आहे. आता 216 196च्या जवळ आहे की 225च्या जवळ आहे, 225च्या जवळ आहे म्हणजे खाली आहे, खालच्याचा आन्सर टिक करायचा. खालच्याचा 147 143 राहणार नाही.
नंतर बघा आता पॉईंटचं ज्या वेळेस काढायचं आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला हे जे समोरचे 0 आहे हे विसरून जा तुम्ही आणि ती जी संख्या आहे ती संख्या पूर्ण घ्या. आता या संख्यामध्ये एकक स्थानवर आहे 1 आणि 9 लिहिणे, कारण की बेरीज आपल्याला 10 आणायची आहे. 1 चा वर्ग 1, 9 चा वर्ग 81 चा एकक स्थानवर 1 आणि 1च आहे. आता नंतर राहिलेल्या 141, 141, 144 आणि 121 च्या मधात, तर 121 चा वर्गमूळ 11 दोन्ही साईडला 11 आणि 11 लिहून घ्यायचं. 141 हा 144 च्या जवळ आहे म्हणजे खाली आहे, खालच्याचा आन्सर टिक करायचं, वरच्याचं कॅन्सल करायचं. सर पॉईंटचं काय करायचं, पॉईंटच्या नंतर घर मोजायचे. पॉईंटच्या नंतर घर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 जर आहे तर या 10चे अर्धे करायचे. 10चे अर्धे म्हणजेच किती होणार आहे 5. पॉइंटच्या नंतर 5 घर, पॉइंटच्या नंतर 5, त्या 5 पैकी आपल्याकडे 3 प्रेझेंट आहे. 2 शून्याचा वापर करायचा म्हणजे 0.00 119 दिलेल्या संख्याचा वर्गमूळ. समोरच्या एक्झाम्पल मधून तुमची क्लिअरिटी ही 95% वर कन्वर्ट होणार आहे. सुरुवातीला 9 दिसल्याबरोबर 3 आणि 7, कारण की 3 चा वर्ग 9 आहे आणि 10 बनवण्यासाठी लागणारी संख्या 7. नंतर 470 हे बॉक्स आउट केल्याच्या नंतर 470 कोणाच्या गॅप मध्ये येतो, 20 आणि 21 चा वर्ग, 20 आणि 21 चा वर्ग बरोबर आहे. 470 20 आणि 21 आणि 22 चा वर्ग, कारण की 22 चा वर्ग 484, 484 21 चा वर्ग 441, 22 चा वर्ग 484. 470 हा 21 च्या वर्गापेक्षा मोठा आहे आणि 22 च्या वर्गापेक्षा लहान आहे. दोन्ही जागेवर 21 आणि 21 लिहून घ्यायचं. लिहिल्याच्या नंतर 470 हा 484 च्या जवळ आहे, तर काय करायचं, खाली आहे, कारण की 441 वर 484 खाली, तर खालच्याचा आन्सर टिक करा, वरचा कॅन्सल करा. सर पॉइंटचं काय करायचं, पॉइंट आताच बोललो की पॉइंटच्या नंतर घर मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8. 8 चा अर्धा म्हणजे 4, पॉइंटच्या नंतर किती घर 4, त्याच्यापैकी आपल्याकडे 3 आहे, 1 अब्सेंट आहे, तर त्या संख्येच्या आधी 0 चा वापर करा म्हणजे या दिलेल्या संख्येचा वर्गमूळ 0.0217 येणार आहेत. भयंकर कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल, पण क्लिअरिटी जी आहे कॉम्प्लिकेटेडची प्रॅक्टिस तुम्ही ज्या वेळेस कराल त्याच वेळेस तुम्हाला सोपी, पेपर हा सोपी येतो, पेपर हा डिफिकल्ट येत नाही, बट कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पलची प्रॅक्टिस केल्याच्या नंतर येणारे प्रश्न जर सोपी आले तर आपल्यासोबत मजाक केल्यासारखं वाटते. बरोबर आहे. समोरची स्लाइड मे बी ही लास्ट नंबरची स्लाइड ठीक आहे. इथे आपलं आज काय झालेलं आहे ते सांगतो. सुरुवातीला मी काय काय कव्हर केलेलं आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर म्हणजे कन्क्लूड करून देतो मी तुम्हाला. कन्क्लुजन इज दॅट सुरुवातीला आपण घन काढायचं कसं ते शिकलो. घन, आता घनमध्ये मी 2 पद्धत, एक म्हणजे जनरल पद्धत, एक म्हणजेच कोणती पद्धत, जनरल पद्धत, आणि सेकंड 100च्या जवळ आणि 1000च्या जवळ. त्याच्यानंतर घनमूळ काढायचं कसं ते पण मी सांगितलेलं आहे, ते पण एक लाईन मध्ये. नंतर आहे वर्गमूळ काढायचं कसं ते पण एक लाईन मध्ये आपलं झालेलं आहे. म्हणजे आज काय काय शिकलो, घन 2 पद्धतीने, जनरल आणि 100च्या जवळ 1000च्या जवळ, त्याच्यानंतर घनमूळ आणि वर्गमूळ. बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत आपले टॉपिक झाले कोणते, बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये घनमूळ वर्गमूळ, आणि काल जे झालेलं होतं 1 नंबर एक तर गुणाकारच्या नंतर भागाकार, हॅट्रिक्स कुठेच भेटणार नाही, भागाकार. आणि 3 नंबर आता गुणाकार मध्ये एक जनरल मेथड आणि नंतर बेस मेथड, 100च्या जवळ 1000च्या जवळ. भागाकार मध्ये कोणत्या संख्येला 1 अंकेचा भाग द्यायचा, 2 अंकेचा भाग द्यायचा, 3 अंकेचा भाग द्यायचा. ते झाल्याच्या नंतर कालच्या क्लासमध्ये वर्ग, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे टॉपिक झालेले आहेत. बरोबर आहे. आता राहिलेला बेसिक कॅल्क्युलेशनचा फक्त आपला एकच क्लास राहिलेला आहे, तो उद्याला कव्हर होईल. ठीक आहे. धन्यवाद, थँक्यू. इथे मी थांबतो.